कुर्ल्यात बेस्टच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 7 निष्पाप मुंबईकरांचा जीव बेस्टच्या खासगीकरणानं घेतला असा संतप्त सूरही व्यक्त होतोय। गेल्या काही वर्षांपासून बेस्टच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याची फळं असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केलाय। बेस्टच्या खासगीकरणाचा फटका कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता प्रवाशांनाही बसू लागलाय का असा सवाल आता उपस्थित झालाय। कुर्ला स्टेशन बाहेर काम आटोपून घरी परतणाऱ्या त्या निष्पाप मुंबईकरांना बेस्ट त्यांच्यासाठी काय बनून आली आहे याची कल्पनाही नसावी। 50 मीटरच्या अंतरात बेस्टची बस भरधाव येते काय, 40 वाहनं आणि 50हून अधिक पादचाऱ्यांना चिरडते काय, हे सगळंच कल्पनेपलीकडचं होतं। अवघ्या काही क्षणात घडलेल्या या अपघातात 7 निष्पापांना जीव गमवावा लागलाय, तर काही जण कायमचे जाळेबंदी झालेत। आता अपघात नक्की कशामुळे झाला याचा शोध घेतला जातोय आणि त्यात धक्कादायक असं वास्तव समोर येत आहे। बेस्टच्या अपघातातलं धक्कादायक वास्तव, इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, बेस्टचे ब्रेकही फेल नव्हते, वाहन चालकांना मद्यपानही केलं नव्हतं, चालक संजय मोरे याला बेस्ट बस चालवण्याचा अनुभवच नव्हता, बेस्टची बस कंत्राटी आणि वाहन चालकही कंत्राटी असल्यानं दुर्लक्ष झालं। बेस्टच्या खासगीकरणाविरोधात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं विरोध आणि चर्चा होते, मात्र या खासगीकरणाच्या घाटातूनच 7 निष्पापांचे बळी गेलेत असा आरोप आता कामगार संघटना करतायत। महानगरपालिकेची सबसिडी ही कोणाला दिली जाते? बस आणण्यासाठी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला दिली जाते आणि त्या बसेस येत आहेत। प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर पैसा कमवतोय, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे मेंटेनन्सला लक्ष देत नाही, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे अशी माणसं नेमतोय की त्यांना ट्रेनिंग नाही आणि मग अशा तऱ्हेचे हास्य, अशा तऱ्हेची लोकांची जीव घेण्याचे प्रकार होत आहेत आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत कॉन्ट्रॅक्टीकरण थांबलं पाहिजे। सातत्याने आम्ही सरकारला सांगत होतो, महानगरपालिकेला सांगत होतो की तुम्हाला बसेस घेण्यासाठी पैसे द्या, साधा एक नवा रुपया दिला गेला नाही आणि ती संख्या हळूहळू कमी होत गेली आणि हे स्पष्ट झालं की त्यावेळेच्या सरकारला, महानगरपालिकेला हे आता पूर्णतः प्रायव्हेट करायचं आहे, त्या दृष्टीने यांची पावलं सुरू झाली आणि आज जे काही आपण बघत आहोत ते त्याचाच परिणाम आहे। बेस्ट तोट्यात असल्याचं कारण देत गेल्या काही वर्षांपासून खासगीकरणाची चर्चा सुरू झाली आणि यातून भाडे तत्वावर म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट पद्धती बेस्टमध्ये रुजली। बेस्टमध्ये कंत्राटी पद्धतीचा शिरकाव, बेस्टच्या ताफ्यात सध्या 3211 बसपैकी 2167 बस भाडे तत्वावर आहेत। कंत्राटी पद्धतीच्या बस आणि त्यांचे चालकही कंत्राटावर आहेत। कंत्राटी ड्रायव्हर्सच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपुरे पगार आणि जादा काम असतं। बेस्ट तोट्यात जाण्यासाठी प्रवाशांच्या कमी संख्येचं कारण देण्यात आलंय। बेस्ट भाडेतत्वाच्या नावावर खासगी ठेकेदार आणि बिल्डरांना आंदोलन केलं जात आहे। दिंडोशी, देवनार, बांद्रा बस आकारांचा व्यावसायिक वापर करण्याचा घाट घातला जातोय। बेस्टच्या जुन्या कर्मचाऱ्यांची कामातील गुणवत्ता कंत्राटी लाटेत हरपली आहे। बेस्ट वर्कर्स युनियनसह इतर कामगार संघटनांनी या खासगीकरणाला वेळोवेळी विरोधही केला, मात्र बेस्ट वाचवण्याच्या नादात मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट सेवा कंत्राटदारांच्या ताब्यात देऊन तिचं नुकसान केल्याचं सांगण्यात येत आहे। या अपघातानंतर आता खासगीकरणावरून राजकारण आणि ब्लेम गेमही सुरू झालाय। भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महाव्यवस्थापकांची भेट घेतली आणि पहिलं तर मी असं नमूद केलं की हा जो प्रस्ताव आला, अनेक लोकांच्या विरोधानंतर हा प्रस्ताव त्यावेळेला पास केला गेला, तत्कालीन शिवसेनेच्या दबावामुळे आणि खास करून युवराज आदित्य ठाकरे यांच्या दबावामुळे, आणि म्हणून आम्ही मागणी केली की या प्रस्तावाचा पुनर्विचार व्हावा, या प्रस्तावाचा पुनर्विचार करून हा प्रस्ताव रद्द व्हावा। मिनी बसेस आणि बसेस याची गरज तर मुंबईकरांना होती आणि त्यावेळेला बीएसटीची परिस्थिती बघता, आर्थिकदृष्ट्या तोटा बघता अशा पद्धतीने बसेस चालवणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळे तिकडचे तेव्हा असणारं प्रशासन, म्हणजे त्या काळात मला असं आठवतंय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना आणि परदेश साहेब असताना या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली होती। त्यानंतरच्या काळात उद्धवसाहेब ठाकरे यांचं गव्हर्नमेंट आलं, त्यानंतरच्या काळात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि जर हे गैर होतं व प्रभाकर शिंदे तेव्हा का नाही बोलले, तेव्हा या सगळ्या बसेसच्या कॉन्ट्रॅक्टरना का नाही काढून टाकलं त्यांच्या सरकारमध्ये? 2.5 वर्ष सरकार यांचं होतं ना। कर्मचाऱ्यांच्या कामाच्या गुणवत्तेकडे झालेल्या दुर्लक्षातूनच कुर्ला परिसरात झालेल्या दुर्घटनेकडे बघण्यात येत आहे। दुर्घटनाग्रस्त बेस्टचा ड्रायव्हर संजय मोरे हा कंत्राटावर होता आणि 2 डिसेंबरला रुजू झाला होता। त्याला 15 दिवसांचं ट्रेनिंगही देण्यात आलं होतं असं बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर सांगतायत।
वेटलिस्टसाठी सध्या 15 दिवसाचं ट्रेनिंग आपण देत आहोत मागच्या काही दिवसापासून. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये फेरविचार करावा लागेल की ट्रेनिंगचा कालावधी वाढवावा लागेल का, आणि एकदा ट्रेनिंग देऊन भागणार नाही. त्यांना दर 3 महिन्याला 6 महिन्याला आपल्याला कसं त्यांचं अपग्रेड करता येईल ज्ञान ड्रायव्हिंगबद्दलचं, त्यासुद्धा आम्ही विचार करत आहोत. बेस्टच्या खाजगीकरणावरून तापलेलं राजकारण, कामगार संघटनाविरुद्ध महापालिका प्रशासनाचा वाद हे आतापर्यंत केवळ मुंबई महापालिका परिघापुरतं मर्यादित होतं. मात्र कुर्ल्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेनं खाजगीकरणाचा थेट परिणाम प्रवाशांवर होताना दिसतोय. आणि त्याचमुळे 7 मुंबईकरांचा झालेला हा मृत्यू हा खाजगीकरणाचा बळी आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. कुर्ल्यामध्ये घडलेल्या घटनेकडे केवळ दुर्घटना म्हणून न पाहता या सगळ्याच्या दूरगामी परिणामाची विचार करण्याची वेळ आता सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.